नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या एका ड्रायव्हिंग ट्युटोरियल व्हिडिओमध्ये. आता तुम्ही समोर रस्ता बघू शकता कसा आहे आणि ॲट द एंड हा जो रस्ता आहे तुम्हाला या रस्त्याने आयुष्यात कधीतरी एकदा जावंच लागतं, म्हणजे कायम जावंच लागतं. पण आपण असं बोलू शकतो की इन केस तुम्हाला इमर्जन्सी आहे किंवा जरा जास्त लांबून पडतंय तर त्यावेळेस तुम्हाला अशा रस्त्यावरून जावंच लागतं. मग त्यावेळेस अशा रस्त्याला गाडी चालवताना तुम्ही काय करायचं, काय गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता लक्ष द्या. आता समोर जर तुम्ही असा विचार केला, होपसो की तुम्हाला रस्ता जो आहे तो नीट दिसत असेल. बरोबर. आता इथं आहेत खड्डे पूर्ण, ठीक आहे. तर अशा रस्त्याला ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं, ज्यावेळेस खड्डा आहे, आता हा समोर हा जो खड्डा दिसतोय बघा, हा खड्डा आहे, तो हा हुकवायचा कसा, तर तुम्ही गाडी थोडीशी तिरपी करून त्यातून काढा गाडी, जेणेकरून तुम्हाला जो हा रस्ता आहे समोरचा, या रस्त्यातून तुम्हाला जे आहे आपण बोलू शकतो की जो कट आहे तो कट करून तिथून गाडी काढता आली पाहिजे. त्यावेळेस आपण तुम्हाला प्रो नाही पण मग एक बिगिनियर तरी म्हणू शकतो, कारण की तुम्ही ज्यावेळेस नवीन असतात गाडी चालवायला त्यावेळेस तुम्हाला अशा रस्त्यांनाच गाड्या न्याव्या लागतात, कारण की तुम्ही हेवी ट्रॅफिकच्या रोडने तरी गाडी नेऊ शकत नाही. बरोबर. आणि दुसरा विषय राहिला हा की तुम्ही ज्यावेळेस गाड्या प्रॉपरली चालवायचं येते त्यावेळेस तुम्ही चांगल्या रोडने गेले तर काय अडचण नाही आहे. तुम्ही 4 लेन किंवा 6 लेन रस्त्याने सुद्धा गाडी जाऊ शकते. तर ॲट द एंड तुम्हाला जी आहे ती गाडी अशा रोडने न्यावीच लागते. आणि असा रोड जो असतो तो कडकडी असतो. तुम्ही आता गाडीचा आवाज पण ऐकू शकता. आता माझी गाडी चालू आहे ती 20च्या स्पीडने चालू आहे, अगदी 18, 15, 20, 15, 20च्या स्पीडने गाडी चालू आहे माझी. बरोबर. आता समोर गाडी उभी आहे माझ्या, मला ज्या बाजूने गाडी टाकायची त्या बाजूने बाईकवाला उभा आहे. तर मग मी गाडी कशी काढणार, मी पूर्ण जी आहे ती साईड दाबून घेणार आणि मी माझ्या मागच्या जो लेफ्ट हँड साईडचा जो आरसा आहे त्याच्यात बघणार की गाडी कुठं आहे, जी बाईक आहे ती मला कुठे पास होते. ती बाईक पास झाली की माझा रस्ता मोकळा आहे. फक्त मला मेन कोणत्या बाजूचं आहे, मला मेन जे आहे ते ह्या बाजूचं मेन आहे. बरोबर. ते काय, त्या बाजूने नळी आहे पूर्ण, ही जी दिसते ही नळी आहे. बरोबर. तुम्हाला तो जो आहे तो मेन रस्ता तिथून काढायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ओव्हरटेकला वगैरे जातात तर त्यावेळेस फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की ही जी लाईन आहे हिच्या पुढे तुम्हाला जायचं नाही आहे. तुम्ही